ते मार्गदर्शक निवडणं मला असं वाटतं ही पहिली खूप महत्त्वाची स्टेप आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी आयोगाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्या प्रश्नपत्रिकांचं वारंवार ॲनालिसिस करून, सिलेबस बघून आणि आपल्या ज्या चुका होतात त्या रेक्टिफाय करणं. म्हणजे तुम्ही एकदा सुरुवात केली, तुम्हाला सगळे मुलं जे मटेरियल वापरतात ते तुम्ही वापरता. तुम्ही अभ्यास करता, लायब्ररीमध्ये बसता, रिव्हिजन करता, सगळं करता. पण जेव्हा ती इम्प्लिमेंटेशनची वेळ येते, म्हणजे एक्झॅक्टली एक्झाम हॉलमध्ये जाऊन ज्या चुका होतात, त्या जर तुम्ही प्रत्येक ह्याच्यानंतर रेक्टिफाय करत गेलात, तर मला असं वाटतं की नवीन मुलांसाठी ते सोपं होईल. कारण की आजकाल इतकं तुमच्याकडं इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग आहे, की म्हणजे तुम्हाला खूप मिळेल, म्हणजे मार्गदर्शक तुम्हाला सगळे भरपूर भेटतील. पण त्याच्यामध्ये तुम्ही हे होता, की एक कोणतरी तुम्ही ठरवलंय आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून आपल्या काही चुका होतायत. ठीक आहे, मी ह्या गोष्टी करते, मी आज हे बुक वाचते. ठीक आहे, तरी मला ह्याच्यातून रिझल्ट नाही भेटत आहे. तर तो रिझल्ट का नाही भेटत आहे? माझं नेमकं कुठं कमी पडतंय? हे ॲनालिसिस जेव्हा विद्यार्थी करतात, मला असं वाटतं की तेव्हाच ते यश मिळतं. ते सुरुवातीच्या टप्प्यावरती होत असेल, तर बरोबर. ते जास्त बेटर आहे ना, की तुम्ही त्याच्यामध्ये 2 वर्ष, 4 वर्ष